नमस्कार मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर बैलगाडा शर्यत या युट्यूब चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत आहे. आज छत्रपती संभाजीनगरमध्ये बैलगाड्या शर्यतीचं एक आयोजन झालं. 2 डिसेंबर रोजी ते आज पार पडलं आणि आदत बैल, दुसा बैल या भागात हा मैदान पहिल्यांदाच झालं आणि सुखरूपपणे पार पडलं. तसेच आपल्यासोबत आयोजक मंडळी आणि छत्रपती संभाजीनगरचे पैठण तालुका अध्यक्ष सुरेश भाऊ राठोड यांनी मोलाचं योगदान देऊन आज ते आपल्यात सहभागी आहे. तर विचारूया कशा पद्धतीनं मैदान पार पडलं. नमस्कार दादा. नमस्कार. कसं होतं मैदानाचं आजचं नियोजन आयोजन? आज तुम्ही समक्ष स्वतः इथं येऊन सगळ्या गोष्टी आज दिवसभर पार पाडल्या. नाही, हा पारंपरिक मैदान आहे. जे आसरा माता केसरी जो एकोडपाचोडचा प्रत्येक वर्षी ते सेकंद जो आपला शंकरपट भरवतात एकोडपाचोडकर. हो. तर त्यांनी असं हे सांगितलं की इकडे आदत आणि दुसाचं मैदान घ्यायचं. पहिलं त्यांचं असं म्हणणं होतं की आपण आदतचं मैदान जर घेतला, जे एकोडपाचोडकर जे आहेत रहिवासी आणि त्यांनी की आदत मैदान घेऊया. तर आम्ही तो प्रयत्न केला, पण इथे फक्त 100-150च पावत्या त्याच्या होतात असं आजूबाजूनी कळलं. तर म्हणलं मग मी तर याच्यामध्ये हे करू शकत नाही, म्हणलं आता कसं करायचं. तर आम्ही भरपूर पदाधिकाऱ्यांना आमचे जिल्हाध्यक्ष यांच्याशी सर्वांशी चर्चा केली की म्हणे आपल्या जिल्ह्यामध्ये आदतचा एकही मैदान होत नाही आणि आतापर्यंत तो इतिहास आहे की झालेलाच नाही. आपल्या जिल्ह्यामध्ये फक्त आदतचा सिंगल मैदान झालेला नाही. एकच त्या दिवशी झालेला, 12 गट पळाले होते. त्याच्यासाठी यांनी आयोजक जे आहेत एकोडपाचोडचे त्यांनी सांगितलं की सर आम्ही घेऊ. म्हणलं तुम्ही मी विचारतो आणि मग तुम्ही घ्या म्हणलं. तर घेतलं त्यांनी. सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या म्हणजे हे घेण्याचा अजून एक यांना जो प्रोत्साहन आम्ही देत असतो जे आयोजकांना, इथून 15,000 रुपये खर्च करून साताऱ्याला जायचं असतं आपल्याला. आणि प्रत्येक गाडी मालकांना हा फायनान्शियली त्रास, येणं जाणं 3 दिवस हे सर्व मोडून काढण्यासाठी आणि त्यांचा फायदा करण्यासाठी हा मैदानासाठी मी म्हणलं घ्या. आम्ही सर्व जी संभाजीनगरची कमिटी त्यांच्याशी माझं बोलणं झालं. आम्ही भरपूर प्रयत्न पण केले की ह्याच्यामध्ये आम्हाला जो आमचा भाग आहे त्याच्यामध्ये आदतच्या गाड्या जुळत नाही, तर तुम्ही आम्हाला जरा मदत करा म्हणून. पण ठीक आहे, ते कमिटी आम्हाला मदत करेल फ्युचरमध्ये, ते आम्हाला त्यांच्यावर विश्वास आहे. आणि पूर्ण ग्रामस्थ जे एकोडपाचोडचे त्यांनी चांगलं आम्हाला सहकार्य केलं. दादा, आपण कार्यरत आहात पैठण तालुक्यात. मैदान झालं छत्रपती संभाजीनगर तालुक्यात. खूपच छानरित्या मैदान पार पडलं आणि तुम्ही दिवसभर आपलं योगदान दिला आणि मैदान पार पाडून घेतलं. सगळ्यात अगोदर तुमचा जो समजा वेळ काढला तुम्ही, आज तुम्ही सगळ्यात अगोदर हे सांगा की तुम्ही काय करता? मी सर्व्हिसला आहे मुंबईमध्ये. हो. त्याआधी मी एक शेतकरी पुत्र आहे. हो. ते लोक मला सांगतात राठोड साहेब सर, हे मी पहिले शेतकरी पुत्र आहे. आणि हे ज्या गाड्या आपण ज्या खेळतो ह्याच्यात आपलं बालपण पूर्ण गेलेलं आहे. त्याच्यानंतर आपण शिक्षण घेऊन काय झालो, त्यापेक्षा आपण जी काय बोलतात ना, आपलं जो नाळ आहे ती सोडली नाही पाहिजे. त्याच्यासाठी आपण ह्या क्षेत्रामध्ये थोडंसं पाऊल ठेवलं आम्ही. आणि त्याच्यानंतर बघितलं की कोणी डेअरिंग करत नाही. निकालासाठी भरपूर गाडा मालकांना त्रास होतो. कमिटी काही मनमानी करते. अशा भरपूर गोष्टी आहेत जे सांगण्यासारख्या नाहीये. तर त्याच्यासाठी म्हणलं आपल्याला थोडंसं ह्याच्यामध्ये इंटरफेअर केलं पाहिजे. धावपळ कशी आता मुंबईला सर्व्हिसला असताना तिथनं येणं जाणं कसं? आता काय माहितीये काय, तुम्हाला सांगतो आवर्जून. काल ड्युटी करून संध्याकाळी निघून आजची सुट्टी टाकली आणि आजच्या मैदानासाठी हे सर्व करतो. ते वैयक्तिक आहे, तिथं बोललं नाही पाहिजे, कारण की आपण सर्वांनी ह्याच्यात योगदान. मी एक साधारण गाडा मालक म्हणून जर आपण करायला गेलं तर एकच उद्देश आहे. मला सर्वात जास्त आनंद आहे ना, माझे बैल किती पळतात गुलालात राहू त्याच्यात नाही, ह्या सर्व लोकांना जर न्याय दिला ना, मला सर्वात जास्त अभिमान वाटतो आणि तो माझा गुलाल आहे. मित्रांनो, तर सकाळपासून बघतोय सुरेश भाऊ राठोड यांनी शिस्त लावण्याचं काम वेळोवेळी नवीन आयोजक आहेत, नवीन पंच कमिटी आहेत, त्यांना सांभाळून घेण्याचं काम हे खूप छानरित्या केलंय. आणि खरंच जर प्रत्येक तालुक्यात असं एक जिल्हाध्यक्ष छत्रपती संभाजीनगरचे धुराभाऊ खडके त्यांनी पण
जी खालची सुट्टीची जी रेषा आहे, तिथलं खालचं बैलगाडी मालकांना सांभाळण्याचं काम त्यांनी पण एकदम उत्कृष्टपणे केलं. मी सॉरी, मध्येच मी तुम्हाला हे टिक करतो, सॉरी. धुराजी खडके, छत्रपती संभाजीनगरचे अध्यक्ष, गंगापूरचे अध्यक्ष आयुबभाई आयुबभाई सरपंच, सरपंच. पप्पू हवालदार शिल्लोडचे, अजून सर्व जे मंडळी आपली, हो. त्यांचं प्रत्येक वेळी आता जी बनलेली कमिटी जी आहे तालुका लेवलची, हो. त्यांचं भरपूर या क्षेत्रासाठी सुधारण्याचं काम चालू आहे. मी तुम्हाला सांगतो, आज जरी धुराजी इथले आहेत आणि मी निकाला लावतो, मी आणि आयुबभाई, तर धुराजींनी पूर्ण खाली सुट्टीचं त्यांनी स्वतः बघितलं. हो. आणि सुट्टीला कसं असतं, कोणाचे चांगलं झालं तर लोक पाठ थोपटतात, आणि थोडंफार जर 19-20 झालं तर लोक शिव्या देतात. ते तर आपण ते सर्वच खातात. ते आमचे जे मी सर्व या क्षेत्रात चांगुलपणा जो आणतोय ना, विलास पैलवान आपले साताऱ्याचे सचिव, सचिव जिल्हा त्यांना आम्ही काही गोष्टीमध्ये त्यांना मी फॉलो करतो. म्हणजे ह्या क्षेत्रातले माझे गुरु जरी बोललात ना तरी चालेल. माझी आणि त्यांची प्रत्यक्षात भेट नाही झालीये, पण तो माणसांनी ह्या क्षेत्राला जो एक दिशा दिलेली आहे ती खूप चांगली आहे. तर आम्ही त्यांना फॉलो करतो. आता आम्ही त्यांना काय रिक्वेस्ट केलेली की बाबा, जिथं काय आमच्या अडीअडचणी आहेत तिथं आम्हाला साथ द्या, ते देत राहतात. आबा असतील, ते असतील, आप्पा असतील, तर चालू आहे. आणि आता जे संभाजीनगरमध्ये जे आपल्याला काही ज्या सुधारणा करायच्या आहेत, सकाळी योग्य वेळेला मैदान चालू करायचं, फायनल 4:30 वाजता झालीच पाहिजे. आणि जे आपल्या मी तर सर्व गाडा मालकांना पण आवाहन करेल की आदतच्या गाड्या आपल्याच जिल्ह्यामध्ये नोंदणी करा. काय होतं, 100-150 तुमच्या गाड्या नोंदणी होतात, आयोजकांना पुरत नाही म्हणून ते आयोजन करत नाही. फक्त फायनलचेच मैदान 2-4 होतात आपल्या संभाजीनगरमध्ये. तर वाढावी, तुमचा येण्या जाण्याचा खर्च कमी होतो, गाडी भाडं कमी जातं, इतर खर्च कमी करून इथेच तो बक्षीस घ्या, इथेच गुलालात खेळा. कसं असतं, ह्या क्षेत्रामध्ये भरपूर लोकांचे, जे जुने लोक बोलतात की जमिनी जातात, हे जातात, ह्या अशा गोष्टीमुळे जातात. तर आपण कुठेतरी त्यांचा फायदा करून 2 मैदानांना इथेच खेळवायचं, माझं प्रामाणिक. आज या मैदानात किती नोंद झाली होती? जवळपास 450-500 नोंद झाल्या. त्याच्यामध्ये आदतच्या खूप कमी होत्या, दुसऱ्याच्या झाल्या होत्या जास्त. कारण इथं आदतला आणि दुसऱ्याला आपल्याकडे म्हणजे थोडस प्लॅटफॉर्म नसल्यामुळे कमी होतात. हळूहळू वाढेल अशी मला आशा आहे. आज आपल्याला तुमच्या नजरेने जर बघितलं तर कशा प्रकारे मैदान पार पडलंय? नाही, छान, लोकांनी पण खूप सहकार्य केलं. मला एक म्हणायचं की काही गाडा मालक जो खालून पळत येतो की निकालामध्ये काही 19-20 झालं आणि जो माझ्याशी भांडतो, किंवा भांडतो म्हणजे प्रेमाने भांडतात कोणी काय, नंतर तासाभरांनी जो त्याचा राग कमी होतो, नंतर मला हात मिळून जातो, सर तुम्हाला काय बोललो असेल तर सॉरी. मला खूप चांगलं वाटतं की अरे, खूप चांगले लोक आहे आपल्या इकडे, ते समजून पण घेतात. काही काटा म्हणजे खूप कॉम्प्लिकेटेड निकाल असतात आपल्याला द्यायला, आणि ते देताना थोडस मला पण म्हणजे हे होतं की आता एवढं बारीक बघून द्यायचं असतं, पण दिलं, सर्वांनी मान्य केला. खूप आभारी आहे मी गाडा मालकांच्या सर्व. पहिले शंकरपट हे मैदान भरायचं छत्रपती संभाजीनगर मध्ये, आता हेच मैदान 3 फेऱ्याकडे वळालंय. मी तुम्हाला सांगू का, 3 फेऱ्याकडे वळण्याचं एक कारण आहे. 1000 रुपयामध्ये 1500-2000 जशी वाढते रक्कम बक्षिसाची, त्याच्यामध्ये तुम्हाला 3 फेरे खेळून तुम्हाला मिळतं. शंकरपटामध्ये नियोजन आता वाढत जाणार आहे बघा तुम्ही. आणि तिथं काय होतं, एक थोड्या गोष्टी आहेत, पावतीचं, त्याच्यानंतर जी रांग लागून जाते तिथे कुठेतरी लोकांचा, गाडा मालकांचा खास करून थोडासा इकडे हे होतं की दिवसभर हे करावं लागतं. पण अजून पण आमच्या रक्तामध्ये शंकरपट आहे, लक्षात घ्या. आणि त्याला पण मोठं करणार आहे आम्ही. ही छत्रपती संभाजीनगरची शान आहे, हा, याच्यात काही शंका नाही. पण बदल काय झाला बैलगाडी मालका? बदल हळूहळू गाडा मालकांना हे समजत आहे की हा एक खेळ कमी पैशामध्ये खेळायचा आहे, आणि गुलाल घेऊन घरी जाऊन दुसऱ्या दिवशी कामाला लागायचं 8 दिवसासाठी. आणि आपल्या संभाजीनगरच्या गाडा मालकांना मला खूप त्यांचा अभिमान का वाटतो, आपल्या इकडे माणूस 10 दिवसाशिवाय बैल काढत नाही, 8 दिवसाशिवाय गाडी काढत नाही. जो इतर भागांमध्ये मी बघतो 3 दिवस 2 दिवसामध्ये लगेच बैल काढतात. आणि त्याच्यामुळे जे आपल्या संभाजीनगरची स्पीड, जे बैलांची जी प्रत्येक मैदानात जी आपण नंबर करतो, हे एक मला चांगलं वाटतं.
आज खूपच छानरित्या तुम्हाला कमिटीनं सहकार्य केलं. कमिटी नवीन होती. आज पहिलाच मैदान भरवणं आणि एवढं सुखरूप पार पाडणं, काय सांगता येईल कमिटीबद्दल? हे माझी जबाबदारी आहे. म्हणजे याला सहकार्य करणं. हा. एक मी तुम्हाला पहिले बोललो, मी शेतकरी पुत्र हो. आणि आता मला एक पद दिले आणि तर ते पद मी एक साधारण जरी गाडा मालक असेल त्याच्या आधीपासूनच माझं हे आहे की प्रत्येकाला आपण सहकार्य केलं सहकार्याची पाहिजे. भूमिका असते. कोणी आता इथे 5-6 मैदानं झाली. प्रत्येकात तुम्ही बघत असाल की मी जातो तिथं. तो आयोजक मला फोन करून बोलवते, साहेब तुम्ही या. मला आता कधी-कधी असं कन्फ्युजन होते की बाबा आपल्यामध्ये काहीतरी त्यांना आवडत असेल म्हणून मला फोन करून बोलवतात. हो. आणि त्यांना न्याय देतो आपण, बाकी काही नाही करत. स्वार्थ बाजूला ठेवून जर तुम्ही न्याय दिला हो. तर तुम्हाला लोक जवळ करतील. कधीतरी काही चुकलं तर मोठ्या मानेन गाडा मालक पण आम्हाला जाऊ द्या सरांकडून झालं असेल सोडून देतात. बरेच गोष्टी आहेत. तर खूप चांगलं आहे. ह्यांना सहकार्य करणं माझं काम होतं. एक ह्याच्या म्हणून पदाधिकारी बोला, शेतकरी पुत्र बोला किंवा तुमचा एक गावकरी बोला. आणि तुम्हाला सांगतोय एकूण पाचूड असं मला खूप कमी दिवसामध्ये गावकरीच वाटायला लागली. हो हो. आता सारखी अटॅचमेंट असल्यामुळं ही गोष्ट साहजिक आहे. आणि मित्रांनो सांगतो, तालुका अध्यक्षाचं पद हे साहेबांना आता मिळालं किंवा थोड्या दिवसात मिळालं. ही भूमिका जी त्यांची सहकार्याची होती, ही आम्ही पूर्वीपासून बघतोय. खूप दिवसापासून बघतोय. अशीच तालुका अध्यक्ष झाल्यापासून जरा त्यांच्यावर भार वाढला. पण एक सरकारी कर्मचारी असून एवढी लांबची प्रवासाची धावपळ करून आज त्यांनी जी त्यांचा मोलाचा वेळ आम्हाला दिलाय किंवा कमिटीला दिलाय, यासाठी त्यांना खूप खूप धन्यवाद. आणि असंच जर सहकार्य इथून पुढं प्रत्येक गाडा मालकांना किंवा प्रत्येक आयोजकांना जर तालुका कमिटीचा, जिल्हा कमिटीचा जर असला किंवा आजूबाजूच्या तालुका कमिटीचा जर असला तर नक्कीच इथनं पुढं छत्रपती संभाजीनगर मध्ये खूपच छानरित्या मैदान अशीच पार पडतील आणि मैदानात कुठल्याही प्रकारे गालबोट लावायला जागा राहणार नाही. आणि आपल्याला खूपच छान असं मार्गदर्शन साहेबांनी केलं आणि आज मैदान व्यवस्थित पार पडलं आणि मैदानाची माहिती खूप छानपणे दिली आहे. याच्यासाठी मी तालुका अध्यक्ष पैठण छत्रपती संभाजीनगर पैठण तालुका अध्यक्ष सुरेश भाऊ राठोड आणि आयोजकांचा खूप खूप धन्यवाद करतो. धन्यवाद. धन्यवाद.